मान्य आमदार महोदयांनी जो विषय मांडला हा वस्तुस्थिती आहे की मुंबई गोवा हायवे गेले 2011 सालापासून या हायवेचं काम चालू आहे आणि बराच या कामाचा विलंब झाला, लांबत गेला आणि हे मुंबईकरांच्या दृष्टीने जी कोकणातली लोक सगळी मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत, राहायला आहेत, नोकरीला आहेत, त्यांना त्यांच्या दृष्टीने हा हायवे फार महत्त्वाचा येण्या जाण्यासाठी आणि दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरतो आणि त्याचबरोबर राज्याच्या एकंदर विकासामध्ये पण हा हायवे फार मोठा या हायवेचा वाटा आहे, कारण तिथून खाली गोवा राज्याला आणि तिथनं खाली कर्नाटक वगैरे असा हा हायवे जातो. पण आज अध्यक्ष महोदय, मी स्वतः भास्करराव जाधवांनी जे उल्लेख केला की मी स्वतः या हायवेची संपूर्ण माझ्या स्वतःच्या आहे ना, त्यांनी व्हॅनिटी व्हॅन म्हटले, पण भास्करराव मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही. अजून माझी स्वतःची गाडी आहे आणि अजून गाडीतनं बसायचं फिरायचं म्हणजे आहे, अजून तेवढी ताकद आहे आणि मी स्वतः या हायवेची संपूर्ण पाहणी केली. संपूर्ण हायवेचं तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांना जे आहे ते केलं होतं आणि भास्कररावांना पण त्या दिवशी खरं म्हणजे भेटायचं होतं. घाबरायचा काही विषय नाहीये, कारण घाबरण्यासारखं हे नाही आणि भास्करराव आपल्याला पण माहित आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं, असं बरोबर आहे की नाही. मग घाबरायचा काही विषय नाही, पण जरा उशीर झाला त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. पण आपण जे इथं मुद्दा जो मांडलाय त्याबद्दल पहिलं तर चिपळूणचा जो आपला पूल आहे त्याच्याबद्दल थोडी सद्यस्थितीची जी आहे ती भास्करराव माहिती आपल्याला देतो, सदनाला देतो. आता या पुलाचं 50% काम हे पूर्ण झालेलं आहे. सध्या हे काम जे आहे आपण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करतोय. त्याचबरोबर सध्या गर्डर लॉन्चिंगचं काम सुरू आहे आणि आपण म्हटलं, आपण मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की जानेवारी 2026 अखेर पुलाचं काम हे पूर्ण केलं जाईल.